आता या ठिकाणी आपल्याला सराव पेपर पहिला बघायचा आहे आणि गणितामध्ये ते 26 नंबरपासून गणित सुरू होतात. या ठिकाणी आपल्याला 23 किलो 500 ग्रॅम असं दिलेले आहे. माझ्याकडे सगळे लक्ष द्या अगोदर. आणि बघा या ठिकाणी काय करायचं, 23 किलोग्रामला 23 किलोग्राम असं लिहून घ्यायचं अगोदर. आणि इकडं 500 ग्रॅमचं काय करायचं, 500 ग्रॅमचं लिहायचं. नीट लक्ष द्या इकडं माझ्याकडे. त्यानंतर तिकडे जाऊन आपण प्लसच्या पुढे बघल्यानंतर इथं 750 कशाचं आहे रे, ग्रॅमचं. कळतंय का? हे बी ग्रॅम खाली लिहायचं आणि हे बी ग्रॅम काय करायचं, खाली लिहायचं. या ठिकाणी त्याच्या ग्रॅमच्या जागी ग्रॅम लिहिले आपण. त्यानंतर काय ते सांगा बरं, कोण आहे तिथं, किलोग्रॅम. कळलं का? किलोग्रॅमचं काय होते सांगा बरं. आता पुढं कोण आहे इथं, 21. ग्रॅम जागी ग्रॅम लिहिले आपण. आता ह्यांची बेरीज केली आपण, किती झालं सांगा बरं. 0 ला 0 5 आणि या दोघांची बेरीज किती येते, 12. पण या ठिकाणी आपण किलोग्रॅमचं काय केलं, आपण किलोग्रॅम केले. त्यानंतर दोघांची बेरीज किती झाली बाबा, इथं 4 झाली आणि इथं किती झाली, इथं 4 झाली. पण लक्षात ठेवा ग्रॅमची किंमत किती असते बघा. 1 किलोग्रॅम म्हणजेच किती असते, 1000 ग्रॅम असते. किती असते, 1000 ग्रॅम. पण आपण महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे किती दिले, 1250 ग्रॅम दिले. म्हणजे आपल्याला असं झालं, एकतर 1000 ग्रॅम आहे तिथं, पण त्याचं बोलायला मी 1250 ग्रॅमचं 1000 ग्रॅम आहे बघा. एक लिहायचं आणि एकची काय लिहायचं अगोदर, स्थानिक किंमत लिहायची. स्थानिक किंमत लिहिल्यानंतर आपण काय करता, एक झाले किती आता 250 आहे, ते प्लस काय करायचं 250 अशी फोड करायची. म्हणजे आता आपल्याला ही आपला उजवा हात आणि ही संख्या आहे ती डाव्या साईडची आहे. तर या ठिकाणी असे गणित कसं करताना करायचं, ज्यावेळेस किलोग्राम आहे हे, आता हे पुरं ग्रॅम मध्ये आहे, आपल्याला काही ग्रॅम मध्ये करायचं आहे का आणि काही आपल्याला किलो मध्ये करायचं. ज्यावेळेस 1000 येतील त्याच वेळेस काय होतं, आता 1 किलोग्राम होते. म्हणजे जे इथला जे आहे ते 1000 काय आहे ते आता ग्रॅम आहे. ते 1000 ग्रॅम काय झालं, आता 1 किलोग्राम झालं. कळलं. आता राहिलेत कोण आपल्याला हे, तर हे काय राहिले, आता ग्रॅम मध्ये राहिले. ग्रॅम मध्ये किती राहिले बाबा, आता 250. म्हणून आपल्याला गणितात काय करावं लागेल, हे जे 1000चा 1 किलोग्राम आहे इकडे कॅरी आणावं लागेल. कुठं आणावं लागेल, इकडं. मग इथे झालं +1. मग इथं प्लस करताना आपल्याला अडचण येते आणि मी काय केलं, इथं टाकलं तुम्हाला. आणि इथं किती झालं, इथं 45 आणि इथं किती झालं, 4 आणि 1 5 झाले, म्हणजेच 45 झाले. म्हणजे इथे किती झाले, इथे किलोग्राम हे झाले. आणि आता उरले किती माहिती, 200. तर आपल्याला इथे काय करावं लागेल, 250 काय झाले ग्रॅम. म्हणजे आन्सर उत्तर डायरेक्ट फायनली आन्सर काय येतं, 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम हे याचं उत्तर असेल. आणि हे पर्याय क्रमांक त्या सराव संचमध्ये किती असेल, 1 असेल. आता या ठिकाणी आपल्याला इथे दिलेले आहेत बघा, 89,000 एका दशक शतक हजार 10,000 लक्ष. म्हणजे 8,99,999. त्याच्यामध्ये किती प्लस करायचं आपल्याला, 1001. बरोबर आहे, हेच उत्तर आहे का. प्रश्न हेच आहे ना, चुकून आहे बात. किती 9 आहे तिथं, 1 2 3 4 5. 8 लिहिल्यानंतर मी किती 9 लिहून टाकलं, इथं 5. असं मोजायचं लिहायचं, गोंधळ घालायचं नाही. हे लिहित असताना काय करायचं, आपल्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे यायचं. हे 1 ला इथं सुरुवातीला घ्यायचं, मग इथं 0, इथं 0 आणि इथं. बरेच जणांचं इथं चुकण्याची शक्यता काय असते, जास्त असते. 9 ने 1 किती झाले, 10. ह्याच्याला किती आला, 1. 9 ने 1 किती झालं, इथं 10. ह्याच्याला किती आहे, इथं 1. 9 ने 1 किती झाला, इथं 10. ह्याच्याला किती झाला, इथं 1. आणि 1 9 10 10 ने 1 11. ह्याच्याला किती झाला, इथं 1. आणि इथं किती झाले पुन्हा 10 आणि वर किती, ह्याच्याला 1. म्हणजे इथं उत्तर किती आलं सांगा बरं. आता 9 आलं, म्हणजेच फायनल उत्तर किती आलं, 90. आणि पुढे किती आहे, 1000. म्हणजे एका दशक शतक हजार 10,000 लक्ष, 9,01,000 असं त्याचं उत्तर आहे. आपल्या गणितामध्ये लक्षात ठेवा असं अपूर्णांक असतो. जसे की इथं आपल्याला काय 3 अपूर्णांक किती आहे, 4. 3 अंश छेद किती म्हणता आपण, 4. तर लक्षात ठेवा वरी आपला कोणता अंश आहे आणि खाली कोण आहे, छेद आहे. लक्षात ठेवा छेद
जर समान असतील, काय असतील, समान असतील तर अंशाची अंश छेद समान असतील तर काय करावं लागेल आपल्याला, बेरीज करता येते. तरच बेरीज करता येते. काय करता येते, बेरीज करता येते. मग जर नसेल तर काय करावं लागेल आपल्याला, पाया समान करून घ्यावं लागेल. पण आता या ठिकाणी लक्षात ठेवा, बेरीज करता येते किंवा अजून काय करता येते या ठिकाणी सांगा बरं. चढता आणि उतरता क्रमांक सुद्धा लावता येते. कळतंय का? बेरीज बरोबरच काय करता येते आपल्याला, चढता आणि उतरता क्रमांक सुद्धा लावता येते. उतरता क्रमांक पण लावता येते. कळतंय का? चढता आणि उतरता काय करता येते आपल्याला, क्रमांक पण लावता येते. मग ज्याचा बघा अंश मोठा तो काय असतो, तो मोठा असतो. मग ज्याचा अंश लहान असतो ती संख्या काय असते, अंश लहान. ती संख्या काय असते बाबा, ती संख्या काय असते, लहान असते. हे तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. ती संख्या काय असते, लहान आहे. मग आता आपण काय करू, प्रथम की यांचा आपण गणितात काय म्हणले त्या प्रकारे मांडणी करू. जसे की आपण हे पूर्ण अपूर्णांक घेतले तर या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिल्या अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती हे आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, आपल्याला काढून घ्यावं लागेल. मग आपल्याला इथे दोन माहिती सांगलं, जे मोठा अंश असतो, अंश मोठा तो मोठा, जो अंश लहान तो काय असतो, तो काय असतो, लहान असतो. मग आता मला एक सांगा, आपल्याला इथं काय म्हटलेले आहे, उतरता क्रमांक. म्हणून कोणाकडे जावं लागेल आपल्याला, मोठ्याकडून लहानकडे. कोणाकडे जावं लागेल, लहानकडे. मग काय करता येईल आपल्याला बघा. आता तिथे सगळ्यात मोठा कोण आहे, सगळ्यात मोठा अंश कोण मोठा आहे, 9 आहे. 9 आपण किती घ्यावं लागेल आपल्याला, 4. त्याच्यानंतर कोण आहे सांगा, 7/4. त्यानंतर कोण आहे, 5/4. त्यानंतर कोण आहे, 3/4. त्यानंतर कोण आहे, 1/4. आता आपल्याला प्रश्नात काय म्हटलेलं आहे, सगळ्यात मोठी, बरोबर आहे. मान्य केल्यास अपूर्णांकात मधला अपूर्णांक बघा, सॉरी काय म्हणले तिथं, या अपूर्णांकाचा उतरत्या क्रमाने मान्य केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक, म्हणजे पहिला कोणात आपल्याला केल्यानंतर हेच येतो. आपण जिथून सुरुवात केली तिथून तो पहिला असेल आणि मधला कुठं असेल, हे 2 सोडून आणि हे 2 सोडून, म्हणजे या दोघांची काय करायचं, आता आपल्याला बेरीज करायची. आता बेरीज करताना काय सांगितलं मी, तर छेद समान पाहिजे. आहेत ना छेद, तरच बेरीज. कोणाची करता येते बेरीज, अंशाची करतात. कोणाची करतात, अंशाची. बेरीज कोणाची करतात, अंशाची काय करतात, बेरीज करतात. काय करतात, बेरीज. असं आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे 2 4 बघा इथं 9 किंवा 9/4 प्लस 5/4. त्याला आपण काय करतो, दोन्हीपैकी एक छेद लिहून घ्या आणि दोन्ही अंश वरी लिहून घेऊन दोघांची बेरीज केल्यास आपल्याला उत्तर किती आलं, 14 किती आलं तर 4. याला अजून भाग घातल्यानंतर 2 नंतर वरी किती येते तर 7 आणि अपॉन मध्ये किती येते 2. ते कॅमेऱ्यात आले का, नाही. बघा, शेखरने बाजारातून 45 प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो आणले. बघा, शेखरनं काय केलं माहिती आहे का, हा शेखर आहे, काय आणला तो, टोमॅटो आणला. किती आणला, 500 ग्राम. आणि 1 किलोग्रॅमची रेट काय होती बघा, सांगा, 45. याचे अर्धे किती होतील बघा, 500ला नीट लक्षात असू द्या, 1 किलोग्रॅम बरोबर किती होते, 1000 ग्रॅम. म्हणजेच आपण इथं 500 ग्रॅम घेणे म्हणजेच काय म्हणतो आपण, लक्षात ठेवा, हे कितीचा अर्थ आहे, अर्धा किलो. लक्षात आले का, इथं मी याला अर्धा किलोग्रॅम असे म्हणतो, समजलं. म्हणून आता आपण 1 किलोची 45 किंमत आहे, तसं 1000 ग्रॅमची अर्धी किंमत किती आली, 500 ग्रॅम. म्हणून आपण काय केलं, तिथं 45ला कितीला भागलो, 2 ला.
उत्तर काय आलं 22.5. म्हणजे कांदे किती रुपयाचे घेतले आपण 22.5 रुपये. ओके. आता आपल्याला इथं कोणाची लिहायची आहे माहिती बघा. दुसऱ्या वाक्यात काय म्हणते टोमॅटो घेतले आपण. आता 40 त्यानंतर इथं का 30 रुपये प्रति किलो याच्या दराने 1.5 किलो आपण काय घेतले आपण कांदे. मग आता आपलं उत्तर काय पाहिजे तर कांद्याचं किती किलो पाहिजे बाबा 1 किलोग्रॅम घेतल्या किती आणि 500 ग्रॅम आपण घेतला. रेट किती म्हणते 30 रुपये म्हणजेच किलोला किती रुपये घेतले आपण 30 रुपये. आता इथल्यासारखंच एका 1000 ग्रॅमचे अर्धे म्हणजे किती आहे 500 ग्रॅम. तसं मग इथं बी 500 ग्रॅम आहे. मग तसंच इथं जसं आपण केल्या 45ला 2 न भागल्या तसंच 30ला जर 2 न भागल्या तर उत्तर किती येते 15. पण आपल्याला इथे किती लिहायचं इथं 15. दोघांची बेरीज किती झालेली आहे इथं 45. म्हणजे 1.5 किलो कांद्याला आपल्याला किती रुपये लागले 45. त्यानंतर पुढचं काय बघा. आता पुढे आल्यानंतर आपल्याला 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोची आपल्याला भेंडी घ्यायची. काय घ्यायचं आपल्याला आता भेंडी घ्यायची 1.25 किलोग्रॅम म्हणजेच काय 1000 ग्रॅम प्लस 250 ग्रॅम. म्हणजे सुरुवातीचं काय झालं बाबा आता इथं 1 किलो ग्रॅम. 1 किलोग्रॅमची किंमत किती दिलेली आहे इथं 56. म्हणजे इथे किती लिहावं लागेल आपल्याला याच्या खाली लिहून घ्या 56. आता तिथं काय म्हणते आपल्याला 250 ग्रॅम म्हणते. 250 ग्रॅम म्हणजे किती 1000चा एकूण 4 भाग होता. 4 भागापैकी एक भाग त्याचा आहे. जसे की आपण इथं कोणत्या इथे लिहून घेऊ शकतो याच्यात घेऊत आपण. म्हणजे 1000 ग्रॅमवर 250 ग्रॅम म्हणजे याचा अर्थ ह्याचे किती भाग करायचे आहेत याचे बघा. याचे भाग घातल्यानंतर 1/4 काढले तिथं 4. तसंच याला 56ला जर 14 न भाग दिल्यानंतर आपला उत्तर किती येते तर 14 येते. तर दोघांची उत्तर किती येते तर 70. दोघांची बेरीज किती येते 70. मग आपल्याला काय करायचं गणितात काय म्हणले तर त्यांनी बाजारात एकूण किती रुपये खर्च केले. म्हणजे आपल्याला काढायचं काय आता एकूण खर्च. एकूण खर्च किती आहे बघा. कोण घेतले आपण आधी टोमॅटो घेतले. त्याच्यानंतर कोण काय घेतले आपण कांदे. त्याच्यानंतर काय घेतले आपण भेंडी. मग यांची काय करायची बेरीज करायची. आता पॉईंटला पॉईंट लिहायचं. त्यानंतर कांद्याची किंमत किती आहे इथं 45 आणि त्याच्यानंतर भेंडीची किंमत किती आहे तिथं आपली 70. आता काय करायला ह्यांची बेरीज येणार नाही तर आपल्याला काय करायचं आधी इथे या 22.5 लिहा. पॉईंट जागी पॉईंट लिहा. त्याच्या पुढे कुठलंच पॉईंट नाही म्हणून इथं काय करायचं 45 लिहून टाका. त्या पॉईंटच्या खाली पॉईंट द्या आणि तिकडे 70 आहे का तिकडं बिलकुल नाही म्हणून आपल्याला गरज नाही. असं दिलं तरी चालते. इकडे तुम्ही असे 0 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तेच किंमत राहते. इथं 5ला 5 आले. इथे किती झाले इथं 7. 11 3 किती झाले इथं सांगा 13. म्हणजे किती रुपये खर्च केला बाबा आपण एकूण 137 रुपये 50 पैसे आपण एवढे पैसे या ठिकाणी काय केले खर्च केले. ह्या आपण हे दिसतंय ह्या सगळ्यांची बेरीज आपण इथं करून घेऊ. 22.5 तिथे किती आहे तर 45. इथं पॉईंट देऊन 0 द्या. काही होत नाही पॉईंट देऊन 0 दिलं तर इकडं कारण या 0ची काही किंमत नसते. तिथे किती आपलं 70 त्याला आपण देऊन असे केल्यानंतर इथे किती आले 5. इथे आले 7 आणि यांची बेरीज किती झाली तर 13. तर म्हणजे एकूण किती झालं बाबा याचं तर 137.5 रुपये अशी याची किंमत झाली. बघा शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागलेली आहे. बघा काय म्हणते इथं वार कोणता आहे सोमवार. तारीख किती आहे इथं 2. म्हणजे ह्या दिवसापासून ते बघा पासून म्हणते म्हणजे ह्या दिवसापासून काय लागतात आपल्याला सुट्ट्या लागल्या. असे किती दिवस लागलेले आहेत असं असं गेल्यानंतर आपल्याला 32 दिवस सुट्ट्या लागलेल्या. किती दिवस लागले 32 दिवस. म्हणजे जे सोमवारला मे होती हे काय तारीख आहे तर मे. सोमवारचं कोणता आहे तर मे आहे. ह्याला आपल्याला आता पहिला दिवस आहे सुट्टीचा तिथपासून म्हणते त्या दिवसापासून म्हणते. मग असं गेल्यानंतर आपण इथे कितीपर्यंत येतं 32. म्हणजे आपल्याला एकूण सुट्ट्या किती भेटल्या बाबा 32 दिवस. म्हणजे आठवडा किती दिवसाचा असतो 7 दिवसाचा. 7 दिवस संपल्यानंतर जे 8वा दिवस असतो जे पहिला असतात. म्हणजे मला काय म्हणायचं आता इथं सोमवार. आता ह्या सोमवारी 2 मे होती
तर येणाऱ्या 7 दिवस केल्यानंतर इथं प्लस केल्यानंतर 9 तारखेला काय येईल? सोमवारच येईल. म्हणजे आपल्याला 7 प्लस केली की तोच वार येतो. म्हणून आपल्याला कितीनं भागावं लागेल? 7नं भागावं लागेल. 7नं भाग बसल्यानंतर 4 पर्यंत भाग घातल्यानंतर आपल्याला किती आलं? 28. त्या 28 मधून किंवा सॉरी 32 मधून 28 आपण काय केलं? मायनस केलं. तर किती आलं बाबा त्याचं उत्तर? 4 आलं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 7 म्हणजे ह्या सोमवारी किती इथं 9 तारखेला कोणता आलता? सोमवार. तसं 4 आठवड्याला ती किती येईल आता इथं बघा. या ठिकाणी आपले जे दिवस होते तर मग 4 दिवस उरले होते. म्हणजे ते जे असेल ते सोमवार असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला किती दिवस घ्यायचे? 4 दिवस. 1 2 3 4. म्हणजे सोमवार नंतर कोण येईल? मंगळवार. नंतर कोण येईल इथं? बुधवार. नंतर कोण येईल इथं? गुरुवार. आणि इथं कोण येईल इथं? शुक्रवार. म्हणजे कोणता वार असेल बाबा आता इथं? शुक्रवार. समजलं तुम्हाला? राहुल नावाचा मुलगा होता. त्यानं काय केलं? 58,500 रुपयाला एक मोटरसायकल घेतली त्यानं, विकत घेतली त्यानं. आणि किती रुपयाला विकलं त्यानं? 64,250 रुपयाला विकला. तर त्याला त्या व्यवहारात किती रुपयाचा किंवा रुपये नफा अथवा तोटा झाला असं आपल्याला म्हणायचं. ज्यावेळेस विक्री किंमत मोठी असते त्यावेळेस काय असतो? नफा. म्हणजेच नफा बरोबर काय असेल? विक्री किंमत मायनस काय असेल बाबा? खरेदी किंमत. नफ्याचं सूत्र असं आहे, कळते? त्यानंतर विक्री किंमत किती आहे बाबा आपली? 64,250 मायनस किती आहे तिथं? 58,500. तर आपण वजाबाकी केल्यानंतर 0 मधून 0 गेला किती इथं? 0. 5 मधून 0 गेले 5. कळलं? आणि 2 मधून 5 जात नाहीत, कॅरी घेतले. इथे राहिले किती? 7. इथे किती राहिले? 3. 13 मधून 8 गेले 5. इथे किती राहिले? 5. 5 मधून 5 गेले 0. तर किती नफा भेटला बा आपल्याला? 5,750 रुपये काय भेटला आपल्याला? नफा भेटलेला आहे. काय भेटला आपल्याला? नफा. जिथे विचारलं होतं नफा किंवा अथवा तोटा, तर आपल्याला काय भेटला? नफा. आता आपल्याला कोणतं बघायचं आहे? 32वा. पुस्तका चिठ्ठीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात आपल्याला ते पाहायचं. तर त्याला एकूण किती पृष्ठ असतात बाबा? 6. आणि कडा किती असतात? 12. हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. लक्षात आलं का? आपल्याला काय करायचं इथं? सरळ व्याजाचं काय लिहायचं? सूत्र लिहायचं. काय सांगा बरं? PNR भागिले किती इथं? 100. याच्या किमती भरून घ्या. आता P ची किंमत किती आली इथं आपली? सांगा बरं. 3,500 गुणिले. तर काय नाही म्हणजे काय असते? गुणिले. आता आपण काय घेतले? आपण N म्हणजे काय असते? टाइम असते. आणि R म्हणजे काय असते? रेट असते. ही रेट किती आहे इथं? आता बघा इथे देतो मी. ही आहे प्रिन्सिपल, यालाच मुद्दल बी म्हणतो आपण. 3,500. त्याच्यानंतर रेट किती आहे इथं? 8. आणि त्याच्यानंतर N म्हणजेच काय असते? वेळ. ती किती आहे इथं? 2 वर्ष. त्या किमती मी टाकणार. N ची किंमत किती आहे इथं? 2. R ची किंमत किती आहे? 8. भागिले किती आहे इथं? 100. त्या दोघांचा काय करायचं? कटून टाकायचं. खालची वरची खाऊन टाकायचं. 35 दोन्ही किती होती इथं? 70. गुणिले काय करायचं? 8. त्या दोघांचा गुणाकार किती होतो? 56. आणि इथं काय लिहून टाकायचं? राहिले 0. म्हणजे सरळ व्याज किती आली इथं? 560. काय डाऊट नाही ना? या ठिकाणी काय म्हटलेले आहे? पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पोपट पाहिजे कोणापेक्षा जास्त? सुतारपेक्षा. आपल्याला माहित आहे एक त्रिकोण म्हणजे किती आहे इथं? 4 काय इथं? पक्ष आहे. मग आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे पोपटाचे किती आहेत एकूण? पोपटाचे त्रिकोण किती आहेत? पोपटांची त्रिकोण किती आहेत बापू? बघा 1 2 3 4 5 6 7. किती आहे इथं? 7. आणि आपल्याला इथं काय घ्यावं लागेल? त्रिकोण घ्यावं लागेल. त्रिकोण किती किंमत आहे सांगा बरं? 7 गुणिले त्रिकोणाची किंमत किती आहे? 4. त्यांचा गुणाकार किती येतो? 28. 7 चोक
28. सुतार किती आहेत सांगा बरं आता. सुतार पक्षी किती आहेत? सुतार पक्षी किती आहेत? 3 आहेत. किती आहेत? 3. 3 आणि 1 4. म्हणजेच काय झालं? 3 गुणिले किती? 4. या दोघांची बेरीज किती आहे सांगा. गुणाकार किती झाला? 12. आणि याची वजाबाकी करा किती आली इथं? 6. आणि किती झाले? 16. म्हणजे पोपटांची संख्या किती जास्त आहे? कितीने जास्त आहे? पोपट पक्षी 16ने जास्त आहे. किती आहे? जास्त आहे. आपल्याला दुसऱ्या पद्धतीने बी करता येते. कोणती पद्धत आहे बघा दुसरी. त्याचे त्रिकोण किती आहेत? ह्याचे त्रिकोण किती आहेत? मग पोपट मायनस सुतार पक्षी. काय करायचं मग? पोपटाचे किती आहेत? 7 आणि सुतार किती आहेत? 3. दोघांची वजाबाकी किती आहे? 4. एका त्रिकोणाची किंमत किती आपल्याला माहिती आहे? 4. म्हणजे काय? 4 गुणिले 4 बरोबर उत्तर किती येईल? 16. अशा बी पद्धतीनं काढतात. हे दुसरी पद्धतीनं काढा आणि कोणत्या हे पहिल्या पद्धतीनं. अशा पद्धतीनं काय डाऊट? आता इथं प्रश्न काय म्हणले? मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडात किती आहे किंवा आहे? तर एकूण पक्षी म्हणजे पोपट, मोर, घार, सुतार पक्षी. त्यांच्या सगळ्या त्रिकोणांची काय करायचं? अगोदर बेरीज करायची. ज्यावेळेस आपण मोजल्यानंतर याची किती व्हॅल्यू येतात? 19 आली. सगळे मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.